पेणच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे मी आज तिसऱ्यांदा पेणच्या नगराध्यक्षपदी विराजमान होत असून आता जबाबदारी वाढली असून ही जबाबदारी पार पाडत असताना येणाऱ्या काळात माझा प्रत्येक निर्णय जनतेच्या विकासासाठी आणि पेणच्या हिताचा घेतला जाणार असल्याचा शब्द नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पदभार स्वीकारताना दिला। पेणच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्वीकारली आहेत। या सोहळ्याला आमदार रविशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कौसल्याताई पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रलेखा पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, शिवसेना नेते रशाद मुजावर, पाटणेश्वर बँक अध्यक्षा प्रतिभा पाटील, उद्योजक राजू पिचिका, भाजप तालुकाध्यक्ष संजय डंगर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार प्रीतम पाटील यांनी स्वीकारल्याचे जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी पेणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम होणार असल्याचे सांगितले। तसेच मुख्य पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली। या ठिकाणी आता मी बघितलं, आता मी अंदोरावरून येताना या ठिकाणी दोन्ही बाजूला भाजीपाला घेणारे लोक ते गाड्यावर बसतात, गाड्या उभ्या ठेवतात आणि ट्रॅफिक बंद झाली तरी त्याची काही किती करत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी अतिक्रमण काढली पाहिजे। हे रस्ते संपूर्ण रुंद झाले पाहिजे। ज्या ठिकाणी हे करणं आहे ते आता आपण ठीक आहे, एकाची नाराजी असेल पण अनेकांचा फायदा असेल। आपल्याला एक उदाहरण सांगतो, गेल्या टायमाला कौंडाल तळ्याला अतिक्रमण झालं होतं। कौंडाल तळ्याचा अतिक्रमण त्याच टायमाला निर्णय घेतला, म्हणजे काय मृत कमी होती का असं काय घरी करू नका, तर ती अतिक्रमण त्या तलावाचे हटवण्याचं काम गेल्या वेळेला केलं आणि म्हणून आता तो तलाव त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण करू शकतो। तसेच हे रस्ते आपल्याला उचले घालायला पाहिजे। त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट, मच्छी मार्केट हे मोठे यक्ष प्रश्न आहे आणि हे प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सोडवणं हे महत्त्वाचं काम आहे। नगरसेविका निवडून गेला तर तुमची जबाबदारी संपली नाही, ही आता तुम्हाला जबाबदारी पडलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे आपण या ठिकाणी सामुख्यानं बसून त्या ठिकाणी कसं सोडवता येईल हे आपण केलं पाहिजे। आपल्याला फार मोठा या शहराचा विकास आपल्याला हा जो मॅन्डेट दिलाय, हा मॅन्डेट आपल्याला दिलेला असल्याकारणानं ह्या मॅन्डेट प्रमाणे या शहराची कामं संपूर्ण मार्गी लागली पाहिजे। ही शहराची कामं मार्गी लागताना तुम्हाला कुठेही निधीची मी कमतरता भासू देणार नाही। म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पेणची नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज मी स्वीकारला आहे। परमेश्वराचा आशीर्वाद, माझ्या जनतेचा आशीर्वाद, मोलाची साथ आणि मोलाचं सहकार्य यामुळेच सलग 3 वेळा मला पेणची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची म्हणून माझ्या मायगाव जनतेला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि मनापासून त्यांचे आभार मानते। आपण माझ्यावर ठेवलेला विश्वास म्हणजे माझी वाढलेली आधीची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना मी तुम्हाला हमी देते की आपण माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला थोडासाही कडा मी जाऊ देणार नाही। अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात माझ्याकडून होईल। पेणची नगराध्यक्ष, पेणची प्रथम नागरिक म्हणून येणाऱ्या 5 वर्षासाठी माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या विकासासाठी आणि पेणच्या हितासाठी असणार असा शब्द मी माझ्या तमाम पेणच्या जनतेला देते। मानत असताना मी एवढं निश्चितच सांगेन की येणाऱ्या 5 वर्षासाठी पेणचा सर्वांगीण विकास आणि पेणचं सर्वांगीण सुशोभीकरण असेल, सर्व बाजूनी सुरक्षा असेल, सर्व बाजूनी सर्वांगीण विकास असेल, हाच आमचा विकास आणि हाच आमचा विजन आणि हाच आमचा अजेंडा येणाऱ्या 5 वर्षात माझं पेण शहर सर्व बाजूनी परिपूर्ण कसं होईल यासाठी आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार आहोत आणि हे हा प्रयत्न करत असताना
वर्षात आपल्या सर्वात पहिलं काम